कायम कोरड्या दुष्काळाच्या छायेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यात पुरानं हाहाकार उडालाय। हातावर पोट असलेल्या शेकडो कुटुंबांची, शेतकऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। नेस्त्या कपड्यानिशी घराबाहेर पडलेल्या शेतकरी कुटुंबांना वर्षभर जगायचं कसं, असा यक्ष प्रश्न पडलाय। पाण्याच्या एकेका थेंबाला आसुसलेला धाराशिव जिल्हा आज मात्र महापुरामध्ये वाहून गेलाय। अख्खी शेती, माती, घर सगळं काही पाण्याखाली गेलंय। जगण्याचा आधार असलेली जी जमीन होती ती वाहून गेलीये। डोक्यावरचं छप्पर कोसळलंय आणि हात रिकामे आहे। डोळ्यासमोर आहे फक्त शून्य। सगळ्यांसमोर एकच प्रश्न, आता जगायचं कसं? हे आहेत मधुकर अडसूळ, कळंब तालुक्यातल्या इटकूर गावचे अल्पभूधारक शेतकरी। केवळ 4 एकर शेती, पत्नी, मुलगा आणि मुलगी असं छोटं कुटुंब। शेतात काबाड कष्ट करून त्यांनी संसार उभा केला होता, पण या महापुरानं त्यांचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं। महापुरानं सगळं हिरावून नेलंय। आज त्यांच्या हातात काहीच शिल्लक नाही। सगळं गेलं, काही राहिलं नाही। किती उत्पन्न येण्याची अपेक्षा होती, ती कसं भागवणार होतं? काय होतं तुमचं? 1-2 लाख मुलीचं कसं तरी भागलं असतं, पण आता रुपया राहिला नाही। कुठं ह्याच्यात मी नाही, त्या दिवशी सोनं ठेवून पैसे तिला पाठवले, मेसला द्यायला सुद्धा। मधुकर अडसूळ यांची पत्नी मात्र या संकटानं पूर्णपणे कोसळून गेली आहे। फक्त शेतीच नाही तर पावसाच्या रौद्र रूपानं गोठ्यात बांधलेली एक गाय आणि शेळ्याही वाहून गेल्या। घर उद्ध्वस्त झालंय, संसार कोसळलाय। आता उद्याची सकाळ कशी उगवेल हेच कळेना। मुलं बाळं उघडी पडतील, जगायचं कसं हा यक्ष प्रश्न त्यांना आहे। ओळखी पाळखीचे दिसले की त्या धाय मोकळून रडतात, आक्रोश करतात। गावातले माणसं जमा करून रात्रीच्या 2 वाजता घेऊन आलं तिथं रानात। त्या काही लोकांनी माझ्या शेळ्या काढू लागल्या, काही शेळ्या माझ्या वाहून गेलेल्या आहेत। माझ्या शेळ्यामुळे माझं जीवनच शेळ्यावर होतं आणि शेतात साहेबीन 3 एकर आहे, तर सारीच माती संगत वाहून गेलेली आहे। अडसूळ कुटुंबाला आता 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे। घरात धान्याचा एक दाणा नाही। आज ते फक्त गावकऱ्यांच्या भरोशावर जगतात। गावकरी रोजच्या रोज थोडं अन्न आणून देतात आणि त्यावरच या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू आहे। शेळ्या वाचवायचं केलं, पण त्यांचे 8-9 शर्ट काय वाहून गेले, आम्हाला बी काढता आले नाही। आणि ह्यांचा जीव वाचून ह्यांचं काही साहित्य काढायला मला तिथं जायला जमलं नाही। त्यामुळे सध्या ह्यांची ती बिकट परिस्थिती आहे। ह्यात काय ह्यांचं सगळं पूर्ण म्हणजे प्रपंच जे काय वस्तू होत्या सगळं वाहून गेलं। 8 शर्ट वाहून गेली, खत वाहून गेलं, पांघुरणं वाहून गेली, भांडी वाहून गेली, काय राहिले नाही। उद्ध्वस्त झालेलं हे कुटुंब एकमेव नाही, मराठवाड्यातल्या गावागावात आणि घराघरात थोड्या मोठ्या फरकानं हीच परिस्थिती आहे। महापुरात हातात काही राहिलेलं नाही, डोळ्यात काळजाला घर करणाऱ्या वेदना आहेत। सरकार आणि काही संस्था मदतीचे प्रयत्न करतात, पण यातून आयुष्य उभं राहणं कठीण आहे। अशी हजारो कुटुंब आहेत जी पुन्हा उभी राहण्यासाठी सरकारच्या ठोस धोरणाची वाट पाहतात। केवळ तात्पुरती मदत पुरेशी नाही, तर कायम स्वरूपी पुनर्वसन आणि जगण्याची हमीच त्यांना वाचवू शकते। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।